धरणग्रस्त म्हटलं की पर्वत ठरलेली, पण उमरोडीच्या 1303 धरणग्रस्तांचा अनुभव काहीसा वेगळा आहे। भारत पाटणकरांच्या पुढाकारामुळे त्यांना खटाव तालुक्यातील कातवाडीच्या गावठाणात पूर्वीचं गाव सापडलंय। लोकांना घरं मिळाली, शेती मिळाली, थोडीफार पाण्याची सोय झाली, त्यामुळे चांगलं पिकू लागलं। घरात टीव्ही आणि घरासमोर दुचाकी आली। सुबत्तेचा पहिलाच अनुभव। चांगलं आहे, इथं वातावरण चांगलं आहे। पाऊस पाणी असलं ज्यांचं जे कष्ट करणार आहे त्या माणसांचं इथं आहे चांगलं रोजगार आहे। गड्यांना 300 रुपये हजेरी मिळते, बायांना 150 रुपये मिळते। रोजगार तसा चांगला आहे इथे आणि व्यवस्थित आहे, बरं आहे, चांगलं आहे। पुनर्वसन आहे, पाणी आहे। कृष्णा खोऱ्यानं विहीर काढलेली आहे, विहिरीतनं पाईपलाईन केले, त्यातनं पाणी सुटतं। पावसाळ्यात उरमोडीच्या भागात अक्षरशः प्रलय यायचा। सगळीकडे अकराळ विक्राळ धावणारं पाणी। 3 महिने घरात बसून राहावं लागायचं। आता सगळंच बदललंय। डोक्यावर नदीला पाणी असायचं। बर मग का जायचं का नाही जायचं? आणि मग लागलं घरात काय तर कुठलं आलंय मग एकदाच भरून ठेवायचं पावसाळचं। आणि आजारी पडलं तर आजारी पडलं तर घरातच पडायचं, कुठनं जायचं? पाठीवर तुम्हाला माहित असलं तर लांब आहे, पण तिकडं काही वाण नाही, काय नाही, चालत जायचं चिखलातनं। तेवढा चिखल असं होतं। आता इथं उठायचं गाडीत बसायचं। पावसामुळे उरमोडीच्या पोरांना शिकायला शहरात जावं लागायचं। 2 महिने तर गावातल्या कुणाशी संपर्कही व्हायचा नाही। आता कातवडीत आल्यापासून शाळा कॉलेज सगळं सुरळीत झालंय। तिकडच्या गावात म्हणजे गाडीची सोय नसल्यामुळे तिकडच्या मुलांचे शिक्षण झालेलंच नाही आहे आणि इकडं आल्यावर आमचं थोडंफार शिक्षण गाडीच्या सोयीमुळं होऊ लागलं। बरं, अशी किती मुलं आहेत इथली शिकलेली? अशी एक असतील 15-20 मुलं असतील शिकलेत चांगले। हां, तुझ्याबरोबर 12वीला किती मुलं होती? माझ्याबरोबर 12वीला आम्ही 3 जण होतो। कुठं कुठं गेलीत? एक कराडला आहे SYला, BCom करते आणि एक मुलगी मुंबईला आहे आता। उरमोडीची जमीन पिकाऊ होती, त्यामुळे 3 महिन्याच्या जीवावर वर्षभर राहता यायचं। इकडे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मात्र गंभीर आहे। तिकडं म्हणजे कसं तर भातं बितं होती तर लावणी चालू व्हायचं, करायचो आम्ही तिकडं। बर, कसं तिकडं एवढं काळजी नव्हती, ह्या वर्षाचं त्या वर्षापुरतं कसं बी खात होतो आणि इकडं कसं कमवायचं तेवढं इथंच 8 दिवसाला कमवायला लागते। का बरं? खायला मिळते काय इथं? शेतीत काय पिकतं ना, काय पिकते शेतीत? इथं काहीच नाही पिकत। 3 वर्ष झालं तर पाऊस नाही। आमच्या तिकडं गाई गुरं चारून किंवा शेरडं बकरी चारून आम्ही चांगली होतो, सुखी होतो। आता इकडं नाही, जमीन दिली की तुम्हाला? दिले की, पण तिला पाणी नाही। पाणी वाचून काय करायचं सांगा? आल्यापासून आम्ही मोजवतोय 10 वर्ष झाली, पण काही सुद्धा आम्हाला पिकलंच नाही। ज्या वक्ताला याची त्या वक्ताला पाणीच नाही। शेतीच्या पाण्यासाठी पाटणकर गेली काही वर्ष सरकारचा पाठपुरावा करतायत, ज्याला अंशतः यश आलंय। की 2003 सालापासून त्या ठिकाणी पाणी सोडायला भाग पाडण्याचा लढा हा दुष्काळग्रस्तांचा पुढाकार घेऊन धरणग्रस्तांनी पुढाकार घेऊन केला आणि त्यातून धरणग्रस्तांच्या पैकी निदान आज 25% लोकांच्या शेताला पाणी मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो। विकासासाठी जमीन द्यायचं म्हटलं की लोकांच्या अंगावर काटा येतो, कारण पुनर्वसन कधी होईल याची काही शाश्वती नसायची। उरमोडीच्या पुनर्विकासाचं उदाहरण त्यासाठी खूपच आश्वासक ठरेल इतकंच। फक्त शेतीच्या पाण्याचा प्रश्न तेवढा लवकर सोडवा म्हणजे झालं। राहुल तपासे, ABP माझा, कातवडी, खटाव।